नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या पॉडकास्टमध्ये आपले गेस्ट आहेत अक्षय खंडागळे सर. एम-पी-एस-सी फॉरेस्ट एक्झाम 2024 मध्ये 39 रँक 39 रँक घेऊन आलेले आहेत अक्षय खंडागळे सर. सर, वेलकम टू नीती आय एस फॅमिली. सर, काइंडली इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू द नीती आय एस गेस्ट्स. माझं नाव अक्षय खंडागळे आहे. मी महाराष्ट्र वनसेवा 2024 मध्ये 39 रँक आलेला आहे माझा. माझं एज्युकेशन हे बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुण्यात इथून झालेलं आहे आणि मी राज्यसेवेची परीक्षेचा अभ्यास करत होतो. एमपीएससीचा अभ्यास करत होतो. फॉरेस्ट एक्झाम त्यानंतर फॉरेस्ट एक्झाम ती आल्यामुळं फॉरेस्ट एक्झामची जागा आल्यामुळं आणि माझा कट ऑफ क्लिअर झाल्यामुळं मी तिकडे शिफ्ट झालो आणि सरांना आपण अजून त्यांच्या यशाबद्दल विचारणारच आहोत. तर सरांना एक एक करून आपण विचारूया त्यांच्या बॅकग्राऊंड बद्दल, त्यांच्या यशाबद्दल, त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल. मी महेंद्र सरांना विनंती करतो, सर तुम्ही अक्षय सरांना काय विचाराल? सर्वप्रथम तर मी अक्षय सरांचं स्वागत करेन की त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये की एमपीएससीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला होता. म्हणजे ही एमपीएससीचं युपीएससी सोबत मॅच होण्याची पहिलीच वेळ होती. डिस्क्रिप्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह. आणि फॉरेस्टच्या एक्झामचं एक वैशिष्ट्य असं कॅरेक्टरिस्टिक हे होती की फर्स्ट टाइम म्हणजे 2 वर्षे ऑब्जेक्टिव्हला एक्सटेन्शन भेटायला सिव्हिल्समध्ये, पण फॉरेस्टची एक्झाम अगोदर झालेली होती आणि फर्स्ट टाइमच युपीएससीच्या मुलांसोबत कॉम्पिटिशन होती एमपीएससीच्या मुलांची कुठली तरी. आणि ऑलमोस्ट जर आपण रिझल्ट पाहिला तर त्याच्यामध्ये IFSच्या मेन्स दिलेले पण काही मुलं तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला होते. आणि मला असं समजलं की अक्षय सर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह ट्रान्झिशन झालं होतं तुमचं अचानक, की सिव्हिलची एक्झाम 1 महिना एक्सटेंड झाली राज्यसेवेची. तर त्याच्यानंतर जे तुमच्या मनामध्ये दुविधा अवस्था झाली होती, तर त्या डिलेमावरती तुम्ही कसं ओव्हरकम केलं आणि तुम्ही ह्या फॉरेस्टच्या मेन्सच्या प्रिपरेशनसाठी कसे तयार झालेत? तुम्हाला एक्झॅक्टली कुठून मोटिवेशन आलं? त्याबद्दल थोडंसं सांगा तुम्ही. आधीपासून मी एमपीएससीच करत होतो. म्हणजे जवळपास 4-5 वर्ष झाले मी एमपीएससीची एक्झामच करत होतो ऑब्जेक्टिव्हची. पण झालं काय की फॉरेस्टच्या जागा होत्या आणि त्या जागा खूप चांगल्या होत्या आणि तर 2-3 वर्ष 3-4 वर्षांनी पहिल्यांदा जागा आल्या त्या. आणि झालं काय की एमपीएससीची एक्झाम ही पुढे गेली आणि त्यामुळे आधी वनसेवेची एक्झाम होती. पण माझ्यासमोर अशी दुविधा होती की वनसेवा करायचं की राज्यसेवा? कारण चूज एकच करायचं होतं, कारण दोन्हीचा पॅटर्न वेगळा होता. वनसेवा डिस्क्रिप्टिव्ह होती, राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह होती. मग मी सगळं असं म्हणजे बघून समजून घेऊन असं मला वाटलं की कॉम्पिटिशन थोडं वनसेवेला कमी असू शकते. आपण वनसेवेचा जर चान्स घेतला तर तिथं आपले होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मी ह्याबद्दल फक्त माझ्या वडिलांना आणि जवळच्या मित्रांना विचारलं होतं की काय करायला पाहिजे आणि त्यानुसार मी निर्णय घेतला की वनसेवेमध्ये पोस्ट मिळण्याचे चान्सेस जास्त आहे आपल्याला, त्यामुळे आपण वनसेवा करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मला एक विचारायचं होतं की सर तुम्ही वनसेवेचा आणि म्हणजे फॉरेस्ट मेन्सचा डिस्क्रिप्टिव्हचा तुम्ही डिसिजन घेतला की मला डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची आणि ते तुम्ही ऑलमोस्ट मला वाटतंय की 20 दिवस जेव्हा फॉरेस्टची मेन्स असेल त्याच्या अगोदर घेतला असेल. तर मला थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना हे पण समजून सांगा की तुम्ही म्हणताय की मी कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्हचा स्टुडंट होतो. तुम्हाला कधी याच्या अगोदर आन्सर रायटिंगचं एक्सपोजर पण नव्हतं. मग तुम्ही याच्या अगोदर 20 दिवसापूर्वी निर्णय घेण्याच्या अगोदर फॉरेस्टचा डिस्क्रिप्टिव्हचा काही अभ्यास करत होते का? तुम्ही काही वाचन केलं होतं का? कुठल्या नोट्स वगैरे पाहिल्या होत्या का? की तुम्ही डायरेक्ट त्या 20 दिवसा अगोदरच स्टार्ट करून तिथून पुढेच तुम्ही प्रिपरेशन केलं? तर याच्याबद्दल थोडंसं क्युरिओसिटी आहे मुलांना. कारण जे ऑब्जेक्टिव्हचे मुलं आहेत का, तर आता तेच मुलं परत एमपीएससीची प्रिलिम फॉरेस्टसाठी किंवा सिव्हिलसाठी क्वालिफाय करणार आहेत मोस्टली. आणि त्यांच्यामध्ये एक भीती आहे की आपल्या ऑब्जेक्टिव्हच्या स्टुडंटला जमू शकते का? तर तुम्ही एकदम बेस्ट आणि सुटेबल कॅन्डिडेट आहेत की विद्यार्थ्यांना गाईड करण्यासाठी की ऑब्जेक्टिव्हच्या स्टुडंटनी कशा प्रकारे गेलं पाहिजे. तर तुम्ही त्याच्या जेव्हा डिसिजन घेतला त्याच्या अगोदर काही प्रिपरेशन केलं होतं का? का त्याच्यानंतर प्रिपरेशन केलं होतं? याच्यावर थोडीशी लाईट टाका म्हणजे विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स येऊन जाईल. म्हणजे जेव्हा कट ऑफ लागला, कट ऑफ खूप हाय गेलता फॉरेस्टचा. मला माहिती होतं हाय जाणार. मला हे पण माहीत नव्हतं की माझं बसेल का नाही. मला मार्क चांगले होते प्रिलिम्सला, पण माझं बसलं. त्याच्या आधी मी फॉरेस्टचं काहीच बघितलं नव्हतं की ऑप्शनल काय द्यायचं आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, मला काहीच माहिती नव्हतं. तर मी थोडंसं इंटरेस्ट करतो की प्रिलिमचा रिझल्ट किती दिवस अगोदर लागला होता की फॉरेस्टच्या मेन्सच्या अगोदर? प्रिलिम्सचा रिझल्ट जवळपास 1 महिना आधी लागला होता. फॉरेस्टच्या एक्झामच्या आधी 30 दिवस आधी रिझल्ट लागला होता. तर त्याच्या आधी मला काहीच माहिती नव्हतं.
फॉरेस्टबद्दल मी कधी अभ्यासही केला नव्हता. कुठले ऑप्शन्स असतात, काय असतं याचा सिलेबस काय, काही सुद्धा माहिती नव्हतं मला. मग जेव्हा माझं प्रिलिम्स निघाली तेव्हा मी फक्त सिलेबस कॉपी काढून आणली होती, की बघितलं की नक्की आहे काय, जमू शकते का आपल्याला, काय नक्की काय करायचं. पण मला वाटलं नव्हतं की मला जमेल. तरी पण म्हणलं की एक बघूया, चान्स घेऊया. ती रिस्कच होती ती एक मोठी की मी घेतलेली. नक्की हां, सब्जेक्टिव्ह आणि माझं मीडियम हे एम-पी-एस-सीचं मराठीमध्ये होतं आणि वनसेवाचं हे इंग्लिशमध्ये होतं. तर तो माझा स्ट्रगल खूपच हे होता. म्हणजे की पूर्ण स्पेलिंगपासून सुरुवात करायचं म्हणजे एक शब्दांचे असे ते. तर त्याच्यामध्ये मला क्लासचं आणि माझी एक फ्रेंड आहे शामली पाटील, हिचं खूप मला म्हणजे तिचं UPSC थोडं बॅकग्राऊंड आहे. तर त्यांचं खूप मला मदत सपोर्ट झाली, मदत मिळाली मला आणि त्याच्यामुळं मी ते करू शकलो. म्हणजे आता तुमचे फॉरेस्ट मधले ऑप्शनल होते फॉरेस्ट्री आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. तर तुम्हाला नीती IAS मध्ये हे कोर्सेस आहेत, तर याच्याबद्दल कशी जाणकारी मिळाली आणि तुम्ही जेव्हा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला? ह्या 2 प्रश्नांवरती थोडंसं तुम्ही बोला. आणि त्याच्या अगोदर तुमचा काय एक्सपिरियन्स होता? तुमच्या मनामध्ये काय द्विधावस्था होती आणि ते क्लास केल्यानंतर कशा प्रकारे त्याच्यामध्ये क्लॅरिटी आली? याच्याबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना तुम्ही क्लॅरिटी. आता जेव्हा मी सुरुवात केली, जेव्हा ठरवलं की करायचं आता वनसेवा करायचे, तेव्हा मी शोधत होतो मार्केटमध्ये की मला कोणी ऑप्शनलला हेल्प करू शकतंय का? किंवा कुणी क्लास घेणार आहे का मार्केटमध्ये? आता एवढ्या पुण्यामध्ये तरी मला कुणीच सापडलं नाही की ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्री ऑप्शनलचा क्लास घेणार. पण एका माझ्या फ्रेंडकडून मला असं समजलं की एक म्हणजे पॅम्पलेट दिसलं नीती आयोगचं की हां, नीती आयोग कंडक्ट करते फॉरेस्ट्रीचं लेक्चर. मग एक इंट्रोडक्शन लेक्चर होतं. तर मी म्हटलं की ॲटलीस्ट जाऊन बघूया, की बसून बघूया, समजलं तर आपण कंटिन्यू करू. नाहीतर मग कारण ड्युरेशन खूप कमी होतं बरोबर. टाईमचं. त्यामुळे मग ते आल्यानंतर मग नीती आयोगला सरांचं बघून मग ते जॉईनच झालं आम्ही. बरं. आता या फॉरेस्टच्या प्रिपरेशनमध्ये सर, व्हॉट वर युअर रिसोर्सेस? दोन्ही ऑप्शनल प्रिपेअर करण्यासाठी काय काय मटेरियल वापरलं याच्याबद्दल थोडं सांगा. फॉरेस्टबद्दल काहीच आयडिया नव्हती मला. त्यामुळे मटेरियल काय वापरायचं हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण सरांना विचारून आणि बाकी मित्रांना विचारून थोडं रिसोर्सेस जमवले. सरांनी पण नोट्स दिलते आम्हाला. त्याचं करून आम्ही म्हणजे जास्त मटेरियल कमी मटेरियलमध्ये आम्ही जास्त तेच सरांनी घेतल्यामुळं रिव्हिजन सारखं त्याच्यावरच केल्यामुळे ते जमलं आम्हाला. जास्त जास्त रिसोर्स नाही वापरता, थोड्या रिसोर्समध्ये जास्त प्रमाणात केल्यामुळे. सर, तुम्ही फॉरेस्ट आणि ॲग्री इंजिनिअरिंग मधून पेपर दिला होता. तर मला तुम्हाला हे विचारायचं की ॲग्री इंजिनिअरिंगला तुम्ही जेव्हा क्लास लावला, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की खूप सारा सिलेबस हा राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्हचा ओव्हरलॅप होतोय. की सॉइल इरोजन असेल, इरिगेशन असेल, रिमोट सेन्सिंग असेल, त्यानंतर फूड प्रोसेसिंगच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याच्यामधल्या. तर कम्प्युटरवाल्या काही टॉपिक्स होते त्याच्यामध्ये. तर मला हे सांगा की तुम्हाला कशा प्रकारे हेल्प झाली आणि क्लासमध्ये काही तुम्हाला कनेक्ट करून सांगण्यात आलं होतं माझ्याकडून ॲग्री इंजिनिअरिंगच्या लेक्चरमध्ये, रिमोट सेन्सिंग असेल किंवा सॉइल इरोजन असेल, तर त्याचा कशा प्रकारे फायदा झाला की कॉन्फिडन्स येण्यासाठी? ॲग्री इंजिनिअरिंग हा IFS मधला असो की MPSCतला असो, हा सगळ्यात टफेस्ट ऑप्शनल आहे, पण त्याच्यामधून मॅक्झिमम लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हे कारण मला वाटतंय की ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस ओव्हरलॅप झाल्यामुळे ही गोष्ट झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मला बी शिकवताना थोडंसं मला पण कॉन्फिडन्स येऊ लागला की तुम्हाला माहित आहेत त्या गोष्टी, तर सांगताना मला फायदा झाला. तर तुम्हाला असं किती कनेक्टेड वाटलं की तुमच्या ऑब्जेक्टिव्हच्या सिलेबसमध्ये आणि ॲग्री इंजिनिअरच्या सिलेबसमध्ये? आम्ही ॲग्रिकल्चरचा अभ्यास करतोय म्हणजे MPSC ऑब्जेक्टिव्हमध्ये. पण असं लिहिण्याची प्रॅक्टिस करत नाही. म्हणजे पूर्ण पाठांतर करून लिहिणं आणि ते समजून घेऊन सगळं लिहिण्याची प्रॅक्टिस नसते आमची. तर तुम्ही तुमच्या मदतीनं असं झालं की तो मधला ब्रिज झाला, की पाठ करून लिहायचं कसं? म्हणजे एक्सप्रेस कसं करायचं? हां. तर त्या गोष्टी ह्याच्यामुळं जमल्या मला. म्हणजे माहिती होती, फॅक्च्युअल गोष्टी बऱ्याच माहिती होत्या. पण त्या मांडायच्या कशा ह्या तुमच्या ह्याच्यातून कळालं. तुम्हाला असं वाटतं का की ॲग्री इंजिनिअरिंग सारखा सब्जेक्ट आहे, डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, पण तो ऑब्जेक्टिव्ह सारख्या मुलांना एक ऑलरेडी एक्सपोजर आहे त्या सिलेबसचं. तर कशा प्रकारे म्हणजे सोपं जाऊ शकतो, अवघड जाऊ शकतो आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो जर थोडंसं व्यवस्थित? कारण आता 6 महिने आहेत आणि ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये न्यूमेरिकल पण असतात खूप सारे. म्हणजे थेअरीचा पार्ट आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग जर ग्रॅज्युएशन असेल, तर ऑलमोस्ट तुमचा 60% सिलेबस हाच होऊन जातो. आणि बाकीचा मग सॉइल इरोजन वगैरे आहे, रिमोट सेन्सिंग आहे. हा सिलेबस ऑब्जेक्टिव्ह सोबत ओव्हरलॅप होतो. तर तुमचं मुलांना याच्याबद्दल सांगणं काय असेल, की ॲग्री इंजिनिअरिंगला कसं अप्रोच केला पाहिजे मुलांना आणि काय केलं पाहिजे? ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये न्यूमेरिकल जरी येत असतील, तरी न्यूमेरिकल सुटले तर त्याला आउट ऑफ मार्क पडू शकतात. म्हणजे स्कोरिंग होऊ शकते. पण आम्हाला वेळच खूप कमी होता, की त्याच्यामध्ये आम्ही फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनच करू म्हणजे करण्याइतपतच वेळ होता. मग आम्ही तेवढंच करून गेलो, पण विचारताना त्यांनी खूप डिफरंट गोष्टी विचारल्या. त्याच्यामुळं हा पेपर डिफिकल्ट लेव्हलला गेला. पण जेव्हा चूज करताना ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग हा चूज का केला कारण की एकतर राज्यसेवेचा सिलेबस ओव्हरलॅप होतो आणि दुसरी गोष्ट माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यामुळे त्यातला थोडा पार्ट पण ओव्हरलॅप होत होता. त्यामुळे आणि सिलेबस पण थोडासा कमी आहे म्हणजे एकच Relatively. रिलेटिव्हली कमी आहे. त्यामुळं मग मी तो चूज केला आणि तो स्कोरिंग पण आहे म्हणजे जर केला तेवढा तर तेवढा स्कोरिंग पण आहे. आता जरा वेगळा प्रश्न विचारतो सर. तयारी दरम्यान सर्वात कठीण काळ कोणता होता आणि तुम्ही तो कसा पार केला? ऑब्जेक्टिव्हवर एकतर खूप चांगली कमांड आली माझी. तर पहिली सगळ्यात मोठी रिस्क हीच होती की स्विच करणे. बरोबर. तर स्विच केल्यानंतर सुद्धा असं झालं की खूप वेळ वाटलं की गिव्हअप करावं, की आपल्याकडनं हे नवीन होणार नाही. आपण जे करतोय तेच करायला पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला जे भेटते ते घ्यायला पाहिजे. पण माझं गिव्हअप न करणं हेच मला वाटतं की सक्सेसचं एक कारण ठरलं असेल, की मी कंटिन्यू करत राहिलो. माझे सर असतील, महेंद्र सर, तुम्ही असाल किंवा माझे फ्रेंड्स असतील, त्यांनी मला एवढं मोटिवेट ठेवलं, की करायला पाहिजे, कर, तू होतंय. मग त्याच्यामुळे मला वाटतं मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तेच मेन गोष्ट आहे की गिव्हअप न करणं. थोडंसं हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालंय. मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे. कारण खूप मुलांना 130 प्लस मार्क्स आहेत, 120 प्लस मार्क्स आहेत आणि त्यांना शुअर गॅरंटी आहे की आपली प्रिलिम्स निघणार आहे. पण मनामध्ये भीती आहे. तर ही भीती घालवण्यासाठी तुम्ही जे 10 दिवसामध्ये केलं म्हणतात, तर या 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे तुम्ही मेंटरशिप, गाईडन्सचा, क्लासचा तुम्हाला कसा फायदा झाला? आणि तुम्ही जे नवीन मुलं आहेत किंवा जे आपले मित्र राहिलेले आहेत ऑब्जेक्टिव्हमध्ये आणि त्यांच्यासाठी आर-एफ-ओ ही गोल्डन अपॉर्च्युनिटी. मला तर असं ऐकायला भेटलंय की ACA पेक्षा आर-एफ-ओची पोस्ट ही बेस्ट आहे. तसं जर एक्झिक्युटिव्ह लेव्हलवरती पाहिलं तर बाकीच्या गोष्टी त्यांचं वर्क कल्चर आणि प्रोफाईल जर पाहिले तर. तर तुम्ही कशाप्रकारे मुलांना मोटिवेट करताल आणि काय म्हणजे सजेशन राहील तुमचं की मुलांनी इकडे शिफ्ट व्हायला पाहिजे की कंबाईनला शिफ्ट व्हायला पाहिजे? घाबरलं पाहिजे का नाही या सिलेबसला? आणि कशाप्रकारे गाईडन्स आणि मेंटरशिपचा फायदा होऊ शकतो याच्यावर थोडासा प्रकाश टाका. कारण असं माझ्या लक्षात आलं की सारथी, बार्टी असतील किंवा महाज्योती असेल, हे पर स्टुडंट 5 लाख रुपीज पर इयर खर्च करताय की कोचिंगसाठी. म्हणजे हे ॲट द पॉलिसी लेवल ॲक्सेप्ट केलेलं आहे की प्रिपरेशनसाठी क्लासची जरूरत आहे किंवा मेंटरशिपची गरज आहे, गाईडन्सची गरज आहे. म्हणजे पॉलिसी लेवलवरती बजेट बनतंय गव्हर्नमेंटने. म्हणजे हे सायंटिफिक लेवलवरती झालेलं आहे. तर मुलांनी कन्फ्यूज न होता की डिस्क्रिप्टिव्ह ही स्वतः करायची गोष्ट आहे, एक्झाम स्वतः करायची, क्लिअर करायची गोष्ट आहे. तर ही न करता कशा प्रकारचे गाईडन्स अवेलेबल आहे, मेंटरशिप अवेलेबल आहेत, क्लासेस अवेलेबल आहेत, याचा फायदा घेतला पाहिजे. आणि तुमचं काय सजेशन राहील यावरती मुलांना? आता ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे सर. त्यात स्वतः करणं तर भागच आहे. म्हणजे स्वतः जर केलं नाही तर ते शक्यच नाही. पण त्यासोबत जर गाईडन्स असेल चांगला, तर ती जर्नी जरा सोपी, ईझी होते, कमी ड्युरेशनमध्ये होते असं मला वाटतंय. आणि माझं हे मी फक्त 16 दिवसात 2 ऑप्शनल केलते आणि हे करण्याचं कारण एक कारण हे आहे की मला व्यवस्थित गाईडन्स मिळाला, की मला काय करायचं नेमकं हे कळलं लगेचच्या लगेच. त्यामुळं कशाप्रकारे हां, कळतं? ते आता क्लासमध्ये तुम्ही घेतल्याप्रमाणे थोडंसं त्याचा उपयोग झाला, की नक्की काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही, हे बायफर्केट झालं. आणि त्याच्यामुळं जे करायचं आहे ते वारंवार केल्यामुळेच तिथं मी जाऊन परफॉर्म करू शकलो. तुम्हाला असं वाटतं की मी डायरेक्ट प्रश्न विचारतो की तुम्हाला असं वाटतं की क्लास जो आपण क्लास घेतला होता, तो जर क्लास नसता तर हे पॉसिबल होतं का? म्हणजे तुमचं फ्रँक ओपिनियन मुलांना सांगा आणि कशा प्रकारे किती आवड गेला असता आणि याच्यामध्ये किती फायदा झाला? म्हणजे क्लास नसता तर असं झालं असतं, की म्हणजे अंधारातच गोळ्या मारतोय असं झालं असतं, की की करतोय पण करतोय ते बरोबर आहे का नाही हे कळलं नसतं मला. क्लासमुळे काय झालं, की मी टिकून राहिलो. म्हणजे मोटिवेशन हां, मोटिव्हेशन आलं, मी टिकून डायरेक्शन राहिलो, भेटली. डायरेक्शन भेटली. त्याच्यामुळं मला निश्चितच फायदा झालेला आहे. म्हणजे
पोस्ट काढण्यामध्ये क्लासचा निश्चित फायदा म्हणजे योगदान आहे. क्वेश्चन असेल की सर आता तुम्ही RF होणार आहेत, क्लायमेट चेंज सारखे इश्यू आहेत, फॉरेस्ट डिग्रेडेशन असेल, बाकीचे इश्यू, ड्रॉटवाला इश्यू असेल, आपल्या मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल किंवा वेस्टर्न घाट असेल, तर तुमचं मिशन काय आहे की आता ॲज RF हो किंवा ACF म्हणून जेव्हा जॉईन होतं तेव्हा खूप सारी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे येणार आहे. आपलं मँग्रोव्ह फॉरेस्ट असेल, ॲरे कॉलनीवाला इश्यू असेल, एअर पोल्युशनचा असेल, वॉटर पोल्युशनचा असेल, रिव्हर पोल्युशनचा असेल, तर याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकता? और तुमच्या मनामध्ये काय एक रॉ आयडिया काय आहे तर की या गोष्टी आता UPSCचा पॅटर्न लागू करण्यामागे हेच आहे की मुलांमध्ये मोटिवेशन आलं पाहिजे, की सर्व्हिस मोटिवेशन असायला पाहिजे रादर दॅन की जॉब बाबा एक. तर हे सर्व्हिस मोटिवेशन जी सिव्हिल सर्व्हिस असते, पोस्ट असतात, एक्झाम असते, ते कसं असते सर्व्हिस ओरिएंटेड जे मोटिवेटेड लोक ड्रिव्हन असते तर सेल्फलेस सर्व्हिस दिशा सोसायटीला त्या लोकांसाठी असते. आणि हे UPSCच्या सिलेबसमध्ये किंवा UPSCच्या ज्या जर्नीमध्ये असतंय हे खूप मोटिवेशन होतं की MPSC मध्ये थोडंसं वेगळं पॅटर्न होतं की आपल्याला जॉब घ्यायचा आहे आणि आपल्याला जायचंय. तर आता तुमचं कशा प्रकारे याच्यामध्ये मिशन असेल आणि तुम्ही काय करू इच्छिता या केसेसमध्ये? म्हणजे मिशन असं काय एकदम असं ठरवलेलं नाही की मिशन म्हणजे नक्की काय. पण एवढं नक्की आहे की हे डिपार्टमेंट जे आहे हे सगळ्यात महत्त्वाच्या डिपार्टमेंटपैकी एक आहे. म्हणजे आता इथून क्लायमेट चेंजला या सगळ्या गोष्टींना इतकं महत्त्व येणार आहे, कारण आपण आता बघतोय की शहरीकरण ज्या पद्धतीनं होत चालले आणि त्याचे परिणाम जे आपल्याला भोगायला मिळायला लागलेत. तर त्याच्यानुसार की क्लायमेट चेंज आणि नेचर ह्याच्याकडे आता लोकांचा ओढा जास्त वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळं भविष्यात आता सुद्धा आणि भविष्यात सुद्धा ही सगळ्यात महत्त्वाच्या सर्व्हिसपैकी एक सर्व्हिस होणार आहे. आणि त्याला माझं कॉन्ट्रीब्यूट देणं हे माझंच भाग्य मी समजतो. म्हणजे ते मीच स्वतःला ते भाग्यवान समजतो. जे पण करता येईल कॉन्ट्रीब्यूट ते मी 100% कॉन्ट्रीब्यूट करण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. येस येस. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. नवीन ॲस्पिरंट्स जे येत आहेत त्यांना तुम्ही नीती IAS बद्दल काय सजेस्ट कराल? नीती IAS म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं, मी सिलेक्शन व्हायच्या आधी सुद्धा सांगितलं होतं मी, ते बाईट पण असेल त्याचा की नीती IASनं खूप सपोर्टिव्ह म्हणजे सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे कधी पण आता सरांनी जेव्हा फॉरेस्ट्री घेतली त्याच्यानंतर ॲग्रीसाठी आम्ही सरांना अप्रोच केला तर सरांनी अजिबात कधी नाही किंवा नको असं काहीच म्हणलं नाही. सरांनी लगेच रेडी झाले. त्यांनी आम्हाला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं ऑप्शनल त्यांनी 5 दिवसात संपवला आमचा. आणि सर म्हणून शिकवत नव्हते ते, असं फ्रेंड म्हणून किंवा डिस्कस करून असंच त्यांनी आम्हाला हे केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं मी खूप आभार मानतो मी की त्या गोष्टींमुळे आम्हाला खूप फायदा झाला. नीती IASचा खूप फायदा झाला आम्हाला. त्यामुळं जर कुणाला गायडन्सची कोचिंगची गरज असेल, जर कुणी घेणार असेल तर खरंच एक बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. सर, आजच्या या पॉडकास्टमध्ये नीती IAS मध्ये तुम्ही जॉईन केल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून खूप खूप आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी नीती IAS कडून शुभेच्छा. आयुष्यात तुम्ही असंच सक्सेस अचीव्ह करा आणि आम्हाला असंच इन्स्पायर करत राहा. धन्यवाद सर.